नमस्कार, मी सागर रवींद्र जोशी. आज आपण पॉवर पॉईंट जिममध्ये आलो आहोत. तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी पॉवर पॉईंट जिमचा संचालक आहे. माझं नाव आहे सुमित सत्यनारायण पालमपुला आणि आमची जिम जी ब्रांच आहे ती 7 वर्षापासून मुंबईमध्ये आहे. आमचा 4th ब्रांच आहे. फर्स्ट ब्रांच अंधेरी वेस्ट, सेकंड ब्रांच इर्ला, थर्ड ब्रांच जोगेश्वरी ईस्ट आणि आमची 4th ब्रांच विलेपार्ले. इथे 1 वर्ष झालेलं आहे. तुमचा या क्षेत्रात किती वर्षाचा अनुभव आहे? माझ्या या क्षेत्रात माझा डिप्लोमा झाला 2013ला. ॲक्च्युली डिप्लोमा इंजिनिअरिंग केलेलं मी. त्याच्यानंतर मग ट्रेनिंगचा कोर्स केला. ट्रेनिंगचा कोर्स केल्यानंतर मी पोजर पण होतो. मी मुंबई श्री वगैरे खेळलेलो आहे. पोजर झाल्यानंतर मग बिझनेस टाकला म्हणजे ही जिम. बिझनेस टाकल्यानंतर त्याच्यानंतर मी स्वतः प्रेप कोच पण आहे, न्यूट्रिशनिस्ट पण आहे, स्पोर्ट न्यूट्रिशन वगैरे मी देतो प्रॉपरली. मला 11 वर्षाच्या याच्यामध्ये अनुभव आहे. तुमच्याकडे कुठल्या प्रकारची साधनं येतो? आमच्याकडे इकडे मोस्टली आमची जिम जी आहे ती स्ट्रेंथ ट्रेनिंगवर ट्रस्ट करते. तर आमच्याकडे स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी सर्व आपल्याकडे इक्विपमेंट अवेलेबल असतील. जसे बॅक मसल आहे, लेग मसल आहे. आमच्याकडे वेट सर्व केजीजमध्ये आहेत, पाऊंड्समध्ये आम्ही लोकांना यूज करत. मोस्टली स्टीम शॉवर प्रत्येक जिममध्ये तुम्हाला मिळेल. कार्डिओ इक्विपमेंट आहेत. फंक्शनल ट्रेनिंगसाठी पण आमच्याकडे इक्विपमेंट आहेत. वयोगट सर्वात जास्त कुठल्या वयोगटातले? माझ्याकडे बघा, आता वयोगट बघाल ना तर 16 वर्षापासून तुम्ही जिम सुरू करता म्हणजे 16 वर्षापासून तुम्ही मॅच्युअर झालात. 16 वर्षापासून ते 23 वर्षापर्यंत आपल्याकडे एवढे नाही आहेत. म्हणजे या ब्रांचमध्ये सांगतो मी, बाकी तर आहेत सर्वीकडे. 16 ते 23मध्ये जास्त नाही आमच्याकडे. त्याच्यानंतर 23 ते जो 35 ते 40पर्यंतचा आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे मॅक्झिमम आहेत. मॅक्झिमम लोक येतात. कारण मला तर वाटतं त्यांचं कॉलेज स्टुडंटपेक्षा टीनेजर्सपेक्षा त्यांना जास्त अवेअरनेस आहे फिटनेसबद्दल. आणि जे 10 ते 20% राहतात ते 60 वर्षावाले. म्हणजे त्या लोकांचं कसं असतं की भरपूर फिट असतात. त्यांना जेव्हा कळलं की या सगळ्या गोष्टी आल्या तर कार्डिओ, आता कोणाला डायबिटीस जरी असला, फ्रॅक्चर जरी असला, काही असला, आपल्याला समजा ऑस्टिओपोरोसिस असेल, नीचे ते घासतात, त्याच्यासाठी पण कसं आपल्याकडे वर्कआउट आहे. बॅक इश्यू असेल तरी पण वर्कआउट करू शकतो. कोणकोणतं इथे नॉर्मल ज्यांना चालायला होत नाही ना ते पण जिममध्ये येतात. आमच्याकडे स्पेशल पॉप्युलेशन ट्रेनिंग पण होते. स्पेशल पॉप्युलेशन म्हणजे काय आहेत की ज्यांना बॅक इश्यू असतो, त्यांना चालता येत नाही, ज्यांची मुवमेंट येत नाही, फिजिओकडे जाऊन पण त्यांचं वर्क होत नाही, त्यांच्यासाठी पण आम्ही ट्रेनर देतो. आणि आमच्याकडे ट्रेनर जे पण आहे सर्व आम्ही यंग एजचेच आहोत. सर्व पोजर आहोत ॲक्च्युली. आमचा तुम्ही पेज चेक कराल ना पॉवर पॉईंट जिम तर तुम्हाला सर्व पोजर्स आणि न्यूट्रिशनिस्टच भेटणार असं आहे. आणि सर्व कसे आहेत की एकदम एक्सपिरियन्स आहेत. K11 सर्टिफाईड आहेत, कोणी IFSI मधून सर्टिफाईड आहेत. तर उत्तम प्रकारे तुम्हाला ट्रेन केलं जाईल. आणि तुमच्याकडे आहार तज्ज्ञ पण उपलब्ध आहे? आहार तज्ज्ञ पण उपलब्ध आहेत आमच्याकडे. आम्ही कशाला अवेलेबल स्टुडंट असाल ना तर आमचं कसं हे असतं, जेवढे पण स्टुडंट आहेत प्रत्येक ब्रांचमध्ये आयडीवर आम्ही 50% ऑफ देतो. प्लस त्या लोकांना कसं आहे, न्यूट्रिशनिस्ट पण असेल ना, तुम्ही मॅन टू मॅन भेटाल ना तर त्यांचे चार्जेस तुम्हाला माहिती असणार पर सेशन काय असतं. तर आम्ही काय करतो, आमचे जे न्यूट्रिशनिस्ट आहेत ना ते एका न्यूट्रिशनिस्ट वेलनेसमध्येच काम करतात. तर त्यांना आम्ही काय करतो, टायअप करून स्टुडंट आहेत आमचे. आम्हाला फक्त तुमचा आहारासाठी काय लागतं, मोस्ट ऑफ सिम्पल तुमचं आम्हाला डेली रुटीन लागतं. आता मी तुम्हाला आहार दिल्यानंतर असं होतं की मी दिल्यानंतर मी फॉलो तरी कसा कराल. फॉलो करायला तुम्ही कॉलेजला जाताय, सकाळी 9ला येत आहे, 5ला मी सांगितलं 9ला हे का, 10ला, तसं नसतं. तुमच्या याच्याने तो आहार भेटतो. आणि त्याच्यामध्ये पण तुमचं वेट, हाईट आणि एज, त्याच्याने तुमचा आम्ही BMI काढतो. BMI म्हणजे काय, बॉडी मास इंडेक्स काढतो. BMR काढतो. बेझल मेटाबॉलिक रेट म्हणजे कसं, रेस्टिंग आवरमध्ये तुमची बॉडी किती कॅलरीज बर्न करू शकते. फॅट लॉसमध्ये, बॉडी बनवण्यामध्ये सर्वात मोठा तेच आहे. आता तुमचा BMR जास्त असणार ना तर तुमची बॉडी वेगळी असणार. माझा BMR कमी आहे तर माझी बॉडी वेगळी असतात. 3 टाईप असतात. त्याच्या हिशोबाने आम्ही काय करतो, न्यूट्रिशनिस्टला देतो, मग तो आम्हाला फॉलो करतो. तसं मग आम्ही आहार तज्ज्ञ आमचे त्याच्यामध्ये वर्क करतात. आणि कोणाला मॅन टू मॅन पाहिजे तर आम्ही त्याच्या क्लिनिकमध्ये त्याला पाठवून देतो. काय इश्यू नाही. असा एक तरुणांमध्ये गैरसमज आहे की वाढत्या वयामध्ये जर जिम लावली किंवा वेट लिफ्टिंग केली तर उंची थांबते वाढायची किंवा आणखीन इतर गोष्टी. तर त्यात काही तथ्य आहे? ते कसं आहे ना सर, ते तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सांगतो. जे बोलतात ना जिम लावली की हाईट थांबते किंवा जिम सोडल्यानंतर माणूस सुटतो, सिम्पल तुम्हाला गोष्ट पहिला हाईटचं सांगतो. हाईट असं असतं ना, जिममुळे किंवा लेग्सचे वर्कआउट केल्यामुळे हाईट कधीच थांबत नाही. हाईट्स इट्स ऑनली अपॉन युअर जेनेटिक्स. तुझे पप्पा, तुझ्या आई, तुझे आजोबा ज्यांची जी हाईट असेल त्याच्या हिशोबाने तुझी हाईट वाढणार. मी जिम करून तुमची हाईट कमी जास्त होणार नाही आहे, वाढणार पण नाही आहे. तुम्ही बोलतात ना जिम करून लटका तर वाढत नाही. जिम करून लटकला, सूर्यनमस्कार केले तर फक्त फ्लेक्झिबिलिटी होते. आणि आपली हाईट वाढून कुठून वाढणार, हार्मोन्सवरून नाही, नेकपासून एक वाढेल आणि टेलबोनपासून फ्लेक्झिबल झाल्यानंतर ते पण किती वाढणार आहे. मी हे पण नाही बोलत की जिम करून हाईट वाढते, इट्स नॉट, आणि कमी पण होत नाही. तर ते मिथ आहे.
आणि जिम सोडल्यानंतर बॉडी सुटते, ते बॉडीचे प्रकार आहेत, 3 प्रकार असतात. ठीक आहे, पहिला काय झाला एक्टोमॉर्फ. म्हणजे 3 प्रकारमध्ये असं असतं की एक असा असतो की तो खाल्ला की लगेच सुटतो, कमी केला की कमी होतो. दुसरा असा असतो किती पण खाऊ दे त्याला, त्याच्या बॉडीला काय फरकच पडत नाही, त्याचा BMI रेशिओ बहुत हाय असतो, एवढा हाय असतो. मी बोललो ना किती पण खाऊ दे, आता मी 2 समोसे खाल्ले ना मला दिसणार, किंवा मी खाल्ल्यावर माझं पोट थोडं वाढलेलं दिसणार, त्याचा नाही दिसणार. तिसरा प्रकार असा आहे, त्याला बोलतात मेझोमॉर्फ. मेझोमॉर्फ असा असतो, तो मसलमध्ये पण चांगला असतो, त्याचा एकदम इक्वल असतं. हे 3 प्रकार असतात. पण तो जो एक्टोमॉर्फवाला स्टार्टिंगवाला जो असतो ना, त्याचा कसा असतं ना, खाल्ला की सुटतो. आणि तिसरा पार्ट असतं जेनेटिक्स. आता माझी आई ऑलरेडी आहे की बाई ती ऑलरेडी फॅट आहे, माझे पप्पा फॅट आहे, तर मी कंट्रोल नाही केला, मी कंट्रोल सोडला ना तर ते मी तसाच होणार आहे. तर त्याच्यामध्ये जिमचा काहीच इश्यू नाही. जिममध्ये काय आहे, तुम्ही मसल वर्क करता, मसल ब्रेकडाऊन करता, तो रिकवर होतो, परत तुम्ही तेच असता, अजून काहीच नसतं जिममध्ये. तर हे पूर्ण काहीच अर्थ नाही, ते लोकांना माहीत नाही, ते बोलतात आणि ते लोक येत पण नाहीत. सिंपल गोष्ट आहे. कोपऱ्यावर किंवा सोसायटीमध्ये व्यायामशाळा असतात, तर तिथं जाऊन तरुण मुलं किंवा इतर डंबेल्स उचलणं किंवा व्यायाम करणं, मग त्याच्यानंतर कुठं हाताला इजा हो, पायाला इजा हो, आणि तुमच्या इथे येऊन तुमच्या ट्रेनरच्या अंडर खाली करणं, फरक आहे? भरपूर फरक आहे मित्रा. आताचे जेवढे पण यूथ आहेत ना, ते लोक काय करतात ना, यूट्यूब बघतात, यूट्यूब बघणार किंवा फक्त कॉपी करणार, हा मारतो म्हणून मी मारणार, पण हे नाही बघणार तो मारतोय त्याची बॉडी काय आणि तुझी बॉडी काय. यूट्यूबवर कुठला तुम्ही असा बघितला असेल की तो बॉडी बिल्डर नाही आणि तो वर्कआउट करतोय. द थिंग इज दॅट बिगिनर असतो ना, बिगिनर लोकांना फक्त मसलची कम्पॅटेबल व्हायला लागतं पहिला. आता आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये कधी असतं, आम्ही यांना बघतो, मुलगा ॲडव्हान्स आहे, बिगिनर आहे, एकदमच बिगिनर वेगळा असतो, इंटरमिडिएट वेगळा असतो, ॲडव्हान्स वेगळा असतो. तर त्याला आम्ही विचारतो तुझा पास काय, तू क्रिकेट खेळतोस का, तू वॉक करतोस का, त्याच्या हिशोबाने मी त्याला वर्कआउट करतो. अंडर ऑब्झर्वेशनमध्ये काय असतं, मला माहिती आहे ह्याला एवढंच वर्कआउट पूरक आहे, तर मी त्याला बाकी कशाला देऊ, तो फरक पडतो. मग त्याच्यामध्ये काय असतं माहिती काय, तुम्ही लोक काय बोलणार, ट्रेनर आहे, ट्रेनरचे पैसे कशाला घेतोय, फरक पडतो. आणि असं नाही की ट्रेनिंग पेमेंट केला नाही किंवा नाही झाला तर तुम्हाला शिकवणार नाही. जनरल ट्रेनिंग असते ज्यात तुम्हाला ते लोक बेसिक दाखवतात. पण आता मला सांग, तुझा गोल आहे की दादा 2 महिन्यामध्ये असं करायचं, तर तुला फोकस तर पाहिजे ना. त्याच्यामध्ये भरपूर फरक पडतो. काय काय लोकांना होतं, आता समजा तू काय बोलशील, त्याने केलं त्याला काय झालं नाही, पण मला झालं. प्रत्येकाच्या मसलमध्ये तर फरक आहे ना, तो काहीतरी ॲक्टिव्हिटी करत असेल, तो आता भरपूर फरक पडतो. इजा होण्याचं कारणच हे आहे. इजा म्हणजे सर्वात जास्त तुम्हाला सांग शोल्डर जातो, मोस्टली लोअर बॅक जाते, झालं, अजून काय नाही. त्याच्यामधले फरक आहे. म्हणून ट्रेनरचं ऑब्झर्वेशन खाली करणं भरपूर गरजेचं आहे. ट्रेनर असेच नाही, आपल्या इंडियामध्ये हे लय फालतूगिरी आहे की ट्रेनरला दर्जा नाही देत. अदर कंट्रीमध्ये जाणार ना, डॉक्टर नंतर ट्रेनर आहे, समजलं. डॉक्टरांना जे माहिती आहे, डॉक्टर तुला हेल्दी राहायला सांगणार, ट्रेनर तुला मसल घडवायला सांगणार, कमी करायला सांगणार. कारण आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्हाला डॉक्टर, पोलीस, वकील वगैरे सर्व भेटतात. तर हा फरक जोपर्यंत हा होणार नाही ना लोकांना, तोपर्यंत लोक सुधारणार नाही. आणि मेन तर टीनेजर्स. आणि यूट्यूब बघितलं तर पहिला सोडला पाहिजे. यूट्यूब बघून सर्व झालं की झालं, तर हा फरक असतो. आणि जर आपल्याला वेट लिफ्टिंग करायची असेल किंवा वजन वाढवायचं असेल, तर अगोदर आपलं हृदय थोडं स्ट्रॉंग करणं गरजेचं असतंय का त्याच्यामध्ये? हृदय सर्वात मोठा गेम आहे. कार्डिओ बोलताना मला कार्डिओचा अर्थ काय, कार्डिओ म्हणजे तुम्हाला काय वाटतं फक्त ट्रेडमिल? इट्स नॉट अबाउट ट्रेडमिल. कार्डिओ म्हणजे काय, कार्डिओव्हॅस्क्युलर इंडरनल एक्सरसाइज. त्याच्यामध्ये जेवढे पण एरोबिक एक्सरसाइज असतात ते कार्डिओमध्ये काय आहे, तुम्ही कंटिन्युअसली मुवमेंट करत असता, कंटिन्युअसली लो इंटेन्सिटीवर तुम्ही मुवमेंट करत असता. त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्या हार्टची पंपिंगची जी क्षमता आहे ना ती वाढते, आपला हार्ट रेट वाढतो, म्हणजे चांगला होता. आता माझा नॉर्मल हार्ट रेट काय असतो 72 बीट्स पर मिनिट, नॉर्मल एकदम हेल्दी हार्ट रेट. तुम्ही चेक करत असाल ना तर तुम्ही घड्याळावर पण बघू शकता, नाही तर तुम्ही टिपवर पण चेक करू शकता. तुमची टिप आहे 15 सेकंड मोजायची, 15 सेकंड टिप मोजली, त्याला × 4 करायचं, तर तुम्हाला तुमचा हार्ट रेट मिळेल. तर तो इम्प्रूव्ह करायचा असतो, जो एकदम प्रॉपर असतो ना ॲथलीट, जसा मॅरेथॉनवाला झाला त्याचे असणार 68, 62, तर त्याने ग्रो केलेला असतो. अशा माणसाला हार्ट अटॅक तर येणारच नाही कधी. आणि तो पार्ट आहे. म्हणजे माझं कसं माहिती, काय काय लोक कसे असतात माहिती काय, फक्त बॉडी बनवतात, तो फक्त मस्क्युलर स्ट्रेंथ असतो, त्याचा कार्डिओव्हॅस्क्युलर, त्याला तू धावायला लाव, धावणारच नाही. तर तशी बॉडी नाही बनवायची आहे. मला बॉडी पण बनवायची आहे, मला कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स पण चांगला असला पाहिजे, माझा मस्क्युलर एंड्युरन्स पण चांगला असला पाहिजे. हे तिन्ही जेव्हा झालं ना तर तुमची बॉडी बनली. असा असतो फरक त्याच्यामध्ये.